नमस्कार, मी सरिता कौशिक आणि तुम्ही पाहताय झिरो आवर. मंडळी, विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 6 दिवस झाले तरी मुख्यमंत्री कोण होणार हे जाहीर झालेलं नाही. पण गेल्या 48 तासांच्या घडामोडी पाहिल्या तर एक गोष्ट तरी स्पष्ट होताना दिसतेय, ती म्हणजे मुख्यमंत्री पदाची माळ देवेंद्र फडणवीसांच्याच गळ्यात पडताना दिसते. अनेक वेळा राजकारणात दिसतं तसं नसतं हेही आपल्याला माहिती आहे, पण ह्या खेपेला त्याची शक्यता अगदी त्रोटक आहे. असं असलं तरी मिनिटागणिक राजकीय घडामोडींना वेग आलाय. सत्ता स्थापनेच्या घडामोडी नेहमीप्रमाणे मुंबई आणि दिल्लीत सुरू आहेत. काल रात्री दिल्लीत अमित शहांबरोबर ती बहुप्रतीक्षित बहुचर्चित बैठक एकदाची झाली, ज्याला फक्त शहा आणि JP नड्डा यांच्या व्यतिरिक्त एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार होते. त्यानंतर खुद्द एकनाथ शिंदेंनी आज मुंबईत पुढच्या बैठक होणार असं सांगितले. पण आज ह्यात आला एक वेगळाच ट्विस्ट. दिल्ली आणि मुंबईच्या सत्ता केंद्रांच्या यादीत अचानक एंट्री झाली ती सातारा जिल्ह्याची. कारण बैठक वगैरे काही न करता काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या मूळ गावी म्हणजेच सातारा जिल्ह्यातील दरे गावाला निघून गेले. ते जाणार ही बातमी दुपारी आली आणि पुन्हा चर्चांना उधाण आलं. नवीन सरकारला एकजुटतेचा सिग्नल देणे ही राजकारणात गरजेचे असताना 2 दिवस मुंबईतून निघून जाणं यात अनेकांना अनेक राजकीय सिग्नल दिसत आहेत. अमित शहा, JP नड्डा, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या नवी दिल्लीतील काल रात्रीच्या बैठकीतील फोटो प्रसिद्ध करण्यात आले. त्यामध्ये शिंदेंचा चेहरा अगदीच पडलेला दिसला. फोटोतील अन्य सर्वांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आहे. शिंदेंच्या चेहऱ्यावर मात्र ऑलमोस्ट दुःखी हावभाव दिसतात. शिंदेंनी एक इंटरेस्टिंग शब्द वापरला. आता डेडलॉक संपला असे ते म्हणाले. मंडळी हो, डेडलॉक शब्दच बरंच काही सांगून जातो. डेडलॉक म्हणजे तिढा, डेडलॉक म्हणजे कोंडी. आता कोंडी उरली नाही हे म्हणताच कुठेतरी ती कोंडी होती, तो तिढा होता हे त्यांनी मान्य केले. नक्की काय आहेत महाराष्ट्राच्या राजकारणातील हे सिग्नल्स? काय सांगतात ते येणाऱ्या सरकारच्या भवितव्याबाबत? विरोधी पक्ष खरंच प्रभावी भूमिका बजावू शकणार आहे का? त्यासाठीच आज आपण झिरो आवर मध्ये सुजाण आणि चाणाक्ष राजकीय नेत्यांशी चर्चा करणार आहोत. आपल्या बरोबर असणार आहेत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी. मात्र त्याआधी आपला आजचा प्रश्न पाहूयात आणि त्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न: सत्ता स्थापनेच्या चर्चा सुरू असताना एकनाथ शिंदेंनी त्यांच्या मूळ गावी दरे इथं जाणं, यावरून महायुतीत अजूनही संघर्ष कायम आहे असं वाटतं का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही? बरं, जितका संघर्ष महायुतीत दिसतोय त्यापेक्षा थोडा जास्तच संघर्ष महाविकास आघाडीतही आहे. एकीकडे महायुतीतील अनेक आमदारांनी देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर गर्दी सुरू केली आहे, तर आज त्यात मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाचीही भर पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या दरे गावी जाण्याआधी त्यांच्या भेटीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड पोहोचले. नंतर प्रहारचे बच्चू कडू आले. त्यानंतर त्यांच्या शिवसेनेचे आमदार भरत गोगावले, प्रकाश सुर्वेही तिथं पोहोचले. इतक्या सगळ्या भेटीगाठीनंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याला रवाना झाले आणि त्यातच दुसऱ्या बाजूला म्हणजेच महाविकास आघाडीत होते स्वबळाची भाषा. त्यामुळे जसे मी म्हटले तसे आपण आजची चर्चा सुरू करूयात. आपल्या बरोबर आहेत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि अजित पवारांचे अमोल मिटकरी. यांच्याशी चर्चा करण्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरला.
नमस्कार, आपल्या चौघांचंही स्वागत आहे झिरो आवरमध्ये. सगळ्यात पहिले मी अतुल लोंढे यांच्याकडे जाते. अतुलजी, एकंदरीत आज कालची बैठक, मुख्यमंत्र्यांचं त्याच्या आधीचं 48 तासांचं मौन, आज त्यांचं दरेगावात जाणं, अनेक वर्ष राजकारण आपण ज्या पद्धतीनं बघताय त्यात आपलं काय रीडिंग आहे, कसं बघता आपण ह्याच्याकडे? असं आहे की आता अजितदादांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेची शिवसेना यांचं आता या गव्हर्नमेंटमध्ये किती महत्त्व आहे हे या सगळ्या चर्चांवरनं दिसत आहे. कारण की 132+7 त्यांना आता अपक्षांनी पाठिंबा दिला आहे. 5 तर ते कधी पण घेऊन जातील, शिंदेचे किंवा अजितदादांचे. आणि त्याच्यामुळे त्यांना गृहमंत्रीपद पाहिजे आहे. गृहमंत्रीपद असलं की संस्थांवर कंट्रोल असतो. गृहमंत्रीपद नसलं की मग त्याची अडचण होऊ शकते आणि मग आपल्याला काय हवं आणि काय नको आपल्या पक्षवाढीसाठी हे करता येत नाही. कारण भाजपचा जर आपण इतिहास पाहिला तर आसाम गणपरिषद आता कोणाला आठवते का? भाजप त्याच्या आसाम गणपरिषदच्या खांद्यावर बसून आसाममध्ये गेले. तेच पंजाबमध्ये अकाली दलाचं आहे, तेच गोव्यामध्ये महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टीचं आहे, तेच AIDMKचं खाली तामिळनाडूमध्ये आहे, तेच BJU जनता दलाचं आहे आणि तेच एकीकडे यांचं पण होतं TDPचं, चंद्रबाबू नायडूचं. तर आता या सगळ्या गोष्टीचा इतिहास यांच्या लक्षामध्ये असेलच ना. यांना कल्पनाच असेल की आपण जेव्हा आलो शिवसेना फोडून, NCP फोडून, त्यावेळेसचं आपलं महत्त्व आणि निवडणुकीनंतर असे जे निकाल लावून जे घेण्यात आलेले आहे, मी लावून घेण्यात आलेले आहे म्हणतोय, तर त्याच्यानंतर आपलं काय महत्त्व असणार आहे, या सगळ्या गोष्टीची चिंता एकनाथ शिंदेंना असेलच. कारण की ज्या पद्धतीने दादांनी पाठिंबा दिल्यानंतर एकनाथ शिंदेचं पॉलिटिकल महत्त्वच संपलं ना, त्यांची गरज राहिली नाही. त्यामुळे आता दरेगावाला जाऊन ते कदाचित चिंतन मनन करत असतील की आपल्या भविष्याचं काय आहे, भविष्याची त्यांना चिंता असेल. खरं तर आपण निकाल लावून घेतले ह्या विषयाकडे पण येणार आहोत, पण तुर्तास आपण दरेगावाबद्दल बोलूया. सुषमाताई, आपण अतुलजींशी सहमत आहात का? अतुल भैयांशी मी सहमत आहे. मला फक्त सबमिशन असं आहे की आता अडचण अशी आहे की एकनाथ शिंदेंनी जेवढं त्यांना दबावाचं राजकारण करायचं होतं तेवढं केलं. मला माहितीये, मी हे सगळं बोलत असताना केशवजी हसत असतील. मी त्यांना शुभेच्छा देते. मी समजू शकते की सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून भाजपचा मुख्यमंत्री होणे हे न्यायाला धरून आहे. आणि ज्या पद्धतीने भाजपाने मागच्या वेळेला 105चा नंबर असताना सुद्धा एकनाथ शिंदेना संधी दिली, त्यानुसार एकनाथ शिंदेनी सुद्धा आता मनाचा मोठेपणा दाखवायला हवा. पण 2 दिवस त्यांनी कमालीचं दबावाचं राजकारण केलं आणि या दबावाच्या राजकारणाला भाजप जेव्हा बधत नाही असं वाटलं आणि भाजपने त्यांच्याच तोंडून वधवून घेतलं की ते आता दावा सोडत आहेत, तेव्हा आता काय करायचं? खरं तर भाजपला असं करायची गरज का बरं पडावी? तर साधं गणित आहे की भाजपच्या बद्दल जे एक नॅरेटिव्ह आता पसरत आहे की भाजप लोकांना वापरते आणि फेकून देते, या न्यायाने ते एकनाथ शिंदेना वापरून फेकून देत आहेत का? तर त्यांना ते वापरणे आणि फेकून देणे अंगाला लावून घ्यायचं नाही, म्हणून ते आता खरं तर. केशवजी, तुम्ही एकनाथ शिंदेना वापरता आणि फेकताय का? यूज अँड थ्रो ते त्यांना होऊ द्यायचं नाही, म्हणजे असा लोकांमध्ये जाऊ द्यायचं नाही. म्हणून आम्हाला किती एकनाथ शिंदेची पर्वा आहे, आम्हाला किती एकनाथ शिंदेची काळजी आहे हे दाखवायचा त्यांच्याकडून प्रयत्न होतोय. परंतु आतली गोष्ट हीच आहे की कुठल्याही मुख्यमंत्र्याने आतापर्यंत गृहमंत्रीपद जेव्हा स्वतःकडे ठेवलेलं आहे ते फार स्वाभाविक आहे. आणि मला स्वतःलाही वाटतं की मुख्यमंत्र्यांकडेच गृहमंत्रीपद असलं पाहिजे, ते न्यायाला धरून असेल. एकनाथ शिंदेकडे गृहमंत्रीपद दिलं आणि पुन्हा नव्याने एकनाथ शिंदे राजकीय भूकंप घडवून आणणार नाहीत कशावरून? एकनाथ शिंदेवरती काय भाजप इतक्या डोळे झाकून विश्वास ठेवेल का? काय हे सगळे संशय केशव तुम्हाला आहेत का एकनाथ शिंदेबद्दल? म्हणून त्यांचा गृहमंत्री पदावर काही निर्णय होत नाहीये का? यूज अँड थ्रो आहे? बऱ्याच गोष्टी अतुल लोंढे आणि सुषमाताईंनी म्हटलंय. खरं म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा इथे जी सगळी चर्चा सुरू आहे, सुरुवातीला तुम्ही बरेच प्रश्न मांडलेत आणि जेव्हा तुम्ही स्वतः प्रास्ताविक करता त्यावेळी मला एका मराठीतल्या एका म्हणीची आठवण येत होती. ती मराठीतली म्हण मला आठवली, सुतावरून स्वर गाठणे. त्यामुळे जे सुरुवातीला तुमचं सगळं सुरू होतं की कसं काय चालू आहे, काय चालू आहे, खरं म्हणजे तशाच स्वरूपाचं सगळं ते होतं. सरकार इतके दिवस स्थापन का नाही झाले? मी 1900 आठवण करून देऊ केशवजी, त्याच्या मागचं अगदी छोटं कारण आहे, मी आपल्याला सांगते, आपण बोलाल. त्याच्या मागचं कारण एवढंच आहे की 6 दिवस झाले आणि साधं मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण
हे सांगू नये, एवढं डिसायसिव्ह मॅन्डेट तुम्हाला मिळालेलं, एवढं घवघवीत यश मिळाल्यावर त्यामुळे नक्कीच हा प्रश्न उपस्थित होतो आणि मीडिया म्हणून हेच आमचं काम आहे. बोला, आपण सांगत होतात. 100% तुमचं काम आहे. तुमचं आता मला सलग बोलू, आता माझी विनंती आहे, मला सलग बोलू द्या. बोला. मग 100% तुमचं काम आहे आणि तुमच्या कामाबद्दल मला पूर्ण आदर आहे. पण महाराष्ट्रामध्ये ह्याच्यापूर्वी सुद्धा अनेक वेळा असं घडलंय की ज्यावेळी सरकार स्थापनेसाठी अनेक कालखंड, मोठा कालखंड गेलाय. आता आपल्या इथे 4-5 दिवसच झाले आहेत. त्यामुळे असं नाही की बाबा याच्यापूर्वी कधी घडलंच नाही, आतापर्यंत असं कधीच झालं नाही, निकाल लागला की दुसऱ्या दिवशी शपथविधी झाला, असं किंबहुना 19 उदाहरण म्हणून मी दिलं. अगदी लेटेस्ट आहे 19 उदाहरण, 99चं उदाहरण, मी अनेक उदाहरणं देऊ शकतो की कशा पद्धतीने किती कालखंड त्या सगळ्यामध्ये गेला होता शपथविधीसाठी. नंबर 1. नंबर 2, मला खरंच अतुल बोलण्याचं दुर्दैव असं वाटतं की लावून घेतलेला निकाल. खरं म्हणजे राहुल गांधी ज्या घटनेचा उल्लेख करतात, आम्ही घटना सांभाळणार असं वारंवार सांगतात, त्यांचेच प्रवक्ते अपमान करत असतात. कारण शेवटी लोकशाही या ह्याच्यामध्ये निवडणुका एक महत्वाची संस्था आहे. आपला जनाधार का घसरला याचं प्रामाणिक न चिंतन न करता अशा प्रकारे महाराष्ट्रातल्या 12 कोटी 13 कोटी जनतेचा अपमान करणं, कदाचित काँग्रेस आणि अतुल लोंढेंची ती गरज असेल, पण महाराष्ट्रातली जनता ह्या अपमान सहन करणार नाही. हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा, मला असं वाटतं की एक मोठं जनतेने आमच्यावरती खूप मोठी जबाबदारी दिली आहे. आणि अशा वेळी खरं म्हणजे आमच्यात एकतर तुम्ही कौतुक केलं पाहिजे की महाविकास आघाडीत सत्तेत अजून ते नाहीत, सगळ्या जनतेने नाथाडलंय, तरी सुद्धा एकमेकात भांडता येत नाही. काँग्रेस अंतर्गत काँग्रेस भांडणं चालू आहेत. म्हणजे नाना पटोलेवरती आरोप कोण करतंय? नागपूरचा त्यांचा उमेदवार आरोप करतोय की नाना पटोले कसं संघाचं काम करतायत. त्यामुळे केवळ 2 पक्षात तर भांडणं महाविकास मधले आहेत. शिवसेना म्हणते आम्हाला काँग्रेसने साथ दिली नाही, आम्ही वेगळे लढणार, याच्यापुढे नंतर वेगळे लढू, हे तर आहेच, चाललंच आहे. पण त्याचबरोबर काँग्रेस अंतर्गत काँग्रेसचं भांडणं मोठ्या प्रमाणात सुरू आहे, जी खुलेपणाने सुरू आहेत. खरं अतुल लोंढेने त्याची चिंता अधिक करायला पाहिजे होती. जनाधार का घसरला त्याची चिंता करायला पाहिजे होतं. राहतात आमच्या सुषमाताईंनी मला वचन दिलं होतं, सुषमाताईंनी ते पाळलं नाहीये. त्या मला म्हणाल्या की मी निवडणूक निकालाच्या दिवशी मी लाडू खायला येणार आहे केशवजींकडून. आणि मला असं वाटतं की मी त्यांची दिवसभर एबीपी मध्ये वाट बघत होतो. मी सकाळी चर्चेला आलतो, संध्याकाळी पण मी चर्चेला आलतो की सुषमाताई आता तरी आलेले असतील, पण त्या दिवसभरात ते आल्या नाहीत. सुषमाताई मन मोठं केलं पाहिजे. ज्यावेळी एखादं अपयश येतं, सुषमाताई आदल्या दिवशी खूप मोठ्या आत्मविश्वासाने बोलत होत्या कसं उद्धव ठाकरे जिंकणार आहे. त्यामुळे पण ज्यावेळी झालं त्यावेळी खरं म्हणजे असं मोकळे मनाने आपण स्वीकारलं पाहिजे. यश अपयश येत असतं निवडणुकीमध्ये. आणि दुसरं असं आहे की उद्धव ठाकरे गटाची आत्ताची अवस्था अगोदर आपण त्याची चिंता केली पाहिजे. तो कसा, तिथली अवस्था काय ह्याची चिंता आपण केली पाहिजे ताई. नंतर मग एकनाथ शिंदेची गोष्ट आपण चर्चा करूया. खरं तर बरेच मुद्दे केशवजी मांडतायत आणि त्याचं उत्तर नक्कीच अतुल लोंढेंना द्यायचंय. पण अमोल मिटकरी, मी आपल्याकडे येते. आपल्याला सुद्धा कुठेतरी भाजप यूज अँड थ्रो करताय असं वाटतं का? आणि वेगवेगळ्या राज्यांची उदाहरणं दिली ती पटतात का? असं असतं, प्रत्येकाला लोकशाहीमध्ये बोलण्याचा अधिकार आहे. अतुलदादा लोंढे हे वैचारिक आहेत, हुशार आहेत, त्यांच्याबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे. पण जसं केशवजींनी सांगितलं, मराठीत म्हण आहे, मी आणखी एक म्हण मला त्यावेळेस आठवली, सुंभ जळाला पण पीळ कायम आहे. म्हणजे आमच्या विरोधकांची अशी गत झालेली आहे की सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर असताना लोकसभेमध्ये जो काही कौल आला तो जनता जनार्दनाचा आशीर्वाद, आणि विधानसभेमध्ये ज्यावेळेस निकाल आले, म्हणजे अगदी तोंडावर पडलेत हे सगळे विरोधक, त्यावेळेस हे निकाल लावून घेण्यात आले. म्हणजे चीत बी मेरी और पड बी मेरी अशा प्रकारचं जे त्यांचं सगळं चालू आहे हे कुठंतरी हास्यास्पद आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की भारतीय जनता पार्टीला सर्वात जास्त मॅन्डेट मिळालेला आहे. आमच्या जागा ज्यांना अपेक्षितच नव्हतं की 41 जागा येतील, आमचा स्ट्राईक रेट उत्तम आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेच्या जागा 55 आलेल्या आहेत. त्यामुळे महायुतीचं सरकार या महाराष्ट्रात बसेल हे काँग्रेसला कधी वाटलंच नव्हतं ना. त्यांनी हॉटेल बुक केलं होतं, त्यांनी विमान बुक केलं होतं, ट्रायडन पासून ओबेरॉयपासून सगळ्या पत्रावाल्या, अगदी काय सुप्रियाताईंनी तर बाळासाहेब थोरातांच्या नावाची घोषणाही करून टाकली होती. त्याच्यामुळे हे सगळं हास्यास्पद आहे. म्हणून म्हटलं की आता यूज अँड थ्रो कोण कोणाचं करतंय, याला आता 5 वर्ष यांना आता काय काम नाही, तर यांना मी म्हणतो रोज चर्चेत बोलवत जा की ईव्हीएम. आज जे जितेंद्र आव्हाड गेलेत ना, कालपर्यंत ते जितेंद्र आव्हाड टीका करत होते, आज जितेंद्र आव्हाड तिथे गेले. कालपर्यंत बच्चू कडू टीका करत होते, आज बच्चू कडू मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले. आता उर्वरित जे काही 5 वर्ष आहे, चिंतन मनन
ह्या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही त्यांना मोकाट सोडलेला आहे. आणि कोण हारतो कोण जिंकतो चिंता हवी कशाला, चिंता याची लढणाऱ्याला, बघणाऱ्याला नाही. आता यांना मजा पाहू द्या. अतुल लोंढे साहेबांचं दुःख मी समजू शकतो, त्यांच्या दुःखात सहभागी आहे. आमचा यूज अँड थ्रो होतोय की आम्ही मजबूत महायुती म्हणून 5 वर्ष काम करतोय महाराष्ट्राकरता, हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसेलच. नक्कीच मी आपल्याला, अमोलजी आपल्याला आणि केशव उपाध्याय आपल्याला दोघांनाही प्रश्न विचारते की अजूनपर्यंत म्हणजे आपल्या 3 नेत्यांची बैठक काल अमित शहांबरोबर झाली, मात्र ती महाराष्ट्रात एकत्र एखादी बैठक होताना दिसत नाहीये. जी एकजुटता दिसायला हवी त्या पद्धतीची कुठलीच चर्चा होत नाहीये. त्याचबरोबर केशवजी, भाजपाची पक्षाची बैठक, आमदारांची बैठक सुद्धा अजून झाली नाही, आपला नेता निवडला गेलेला नाहीये. काय नक्की कारण आहे? ती बैठक कधी होणार आहे? कुठलाही संशय व्यक्त न करता आपल्याला एक सरळ प्रश्न आहे की बैठकीची तारीख ठरली आहे का? सरिताजी, मुळात असं आहे की भारतीय जनता पार्टीचे मोठ्या प्रमाणात आमदार निवडून आले आणि या सगळ्या आमदारांची विनंती होती की आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात आलोय, त्यामुळे तातडीने आम्हाला मुंबईला लगेच न बोलवता आम्हाला आमच्या मतदारसंघामध्ये लोकांशी भेटायला, आनंदोत्सव साजरा करायला वेळ द्या. आणि त्यामुळे स्वाभाविकपणे त्या सगळ्या ह्याच्यातनं लगेच दुसऱ्याशी लगेच बोलवायचं, अमुक करायचं, अशा मुळात भारतीय जनता पार्टीची एक पद्धत आहे. भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय निरीक्षक येतात, त्यांच्या सोबत त्यांच्या समोर या सगळ्या आमदारांची विधिमंडळ पक्षाची बैठक होते आणि त्याच्यानंतर मग पुढच्या गोष्टी सुरू होतात. जी पहिली गोष्ट होती, स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की जो कोणी महायुतीचा नेता ठरेल तो मुख्यमंत्री होईल. या सगळ्याच्यामध्ये केंद्रीय नेतृत्व आणि आम्ही तिघं नेतृत्व करू. त्यामुळे पहिल्यांदा ज्या पहिले 2 दिवस मुख्यमंत्री नाराज आणि अशा सगळ्या कंड्या पिटल्या, त्या सगळ्या खोट्या असल्या सिद्ध झालं. नंबर 2, माननीय अमित शहा, माननीय नड्डाजी यांच्यासोबत भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी तिन्ही नेत्यांची काल बैठकही झाली. आता याच्यानंतर पुढची बैठक शनिवारवर असल्यामुळे स्वाभाविकपणे आमदारांना आपल्या मतदारसंघात राहायचं आहे. एक सगळ्यात महत्त्वाचं, शेवटी शनिवारवर सुट्टीचा दिवस असतो, मतदारसंघात मोठे म्हणून कार्यक्रम किंवा आनंदोत्सव, मिरवणुका या करायच्यात. कारण त्या दिवशी मिरवणूक काढायला बंदी घातली होती इलेक्शन याच्यात पहिल्या दिवशी निकाल झाल्यानंतर. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी असल्यामुळे एक त्याच्यामध्ये पुढचा शनिवारवर त्याच जाईल. आणि मला असं वाटतं की येत्या 1-2 दिवसामध्ये या विधिमंडळ पक्षाची बैठक होऊन नेता निवड होईल. आणि तिघं तर एकत्र आहोतच, राजीनामा द्यायला तिघे एकत्र गेले होते, काल तिघं एकत्र बैठक झाली. त्याच्यामुळे या सगळ्याच्यामध्ये महायुती ही एकसंधपणे या सगळ्याच्यामध्ये एकत्रित आहे, यात कुठल्याही प्रकारचे मतभेद नाहीत. आता भारतीय जनता पार्टीचा अंतर्गत प्रश्न असू शकतो की बाबा बैठक दुसऱ्या दिवशी घ्यायची. अहो, तुम्हाला गंमत सांगतो, तुम्हाला मुख्यमंत्री पद का निवडलं नाही मला प्रश्न विचारला तुम्ही ताई, खूप चांगला प्रश्न विचारलात. पण मला सांगा, हरियाणा निवडणूक होऊन 4 महिने होऊन गेले, तिथे विरोधी पक्षनेता राहुल गांधी निवडता येत नाही अजून. विरोधी पक्ष नेता बाकी विधिमंडळ काँग्रेसची बैठक झाली का हो? त्यांचा गटनेता इथं महाराष्ट्र निवडला गेला का? नाही निवडला गेला. शरद पवार गटाची बैठक झाली का? नाही निवडला. बैठकच झाली, नेताही निवडला गेला नाही. अजूनही ते पराभवांची जी बैठक झाली त्यातही पटेल कशी टीका झाली हे सुद्धा आपण सगळ्यांनी ऐकलं, पाहिलं. त्यामुळे मला असं वाटतं की आता भारतीय जनता पार्टी आपल्या पद्धतीने, शेवटी प्रत्येक पक्षाची कार्यपद्धती असते, ह्याच्यात कुठल्याही पद्धतीचे मतभेद वगैरे नाहीत. आम्ही एकसंधपणे काम करतोय. येत्या 1-2 दिवसात ती बैठकही होईल आणि नेता निवड झाला की पुढचं सरकारच्याही गोष्टी पुढच्या समोर सगळ्या येणार. सुषमाताई, यावर तुमचं काही उत्तर आहे का? हो, माझं याच्यावरती उत्तर आहे. मगाशी काहीतरी तुंब पीळ वगैरे चालू होतं, फार म्हणींचा भडीमार चालू होता. एक दृष्टांत सांगितला पाहिजे. राजा पुरू आणि सिकंदराची जेव्हा भेट झाली आणि हरलेल्या पुरूला सिकंदराने विचारले, बोल पुरू, मी तुझ्याशी कसे वागावे? आणि पुरूने सांगितले की मी हरलो असलो तरी एका राजाने दुसऱ्या राजाशी जसे वागायला हवे तसे तू माझ्याशी वागावे. राजा राजासारखा वागत असतो, वाघ म्हातारा झाला तरी तो वाघ असतो. त्याच्यामुळे ईडीच्या भीतीने पळून गेलेल्या लोकांना त्याच्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. हा पहिला भाग. दुसरा मुद्दा असा की आमच्यात भांडण नाही असं केशवजी म्हणाले. केशवजी, निश्चितपणे मी तुम्हाला लाडू घेऊन यायला पाहिजे होतं, पण मी इथे अत्यंत खुल्या मनाने तुमचं स्वागत केलंय, तुम्हाला शुभेच्छा दिल्यात आणि सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून तुमचं मुख्यमंत्री होणं न्यायाला धरू नये असं सुद्धा तुमची बाजू घेतलेली आहे. इव्हन मुख्यमंत्र्यांकडेच गृह खातं असलं पाहिजे हे सुद्धा किती मोठं मन आहे बघा माझं, की मी हेही मान्य केलेलं आहे. पण तुम्ही जे म्हणालात की आमच्याकडे घाई का केली जाते, आम्हालाच का सांगताय तुम्ही सारखं सारखं की का बरं, म्हणजे अजून मुख्यमंत्री का निवडला नाही? तर केशवजी, मी आपल्या लक्षात आणून दिलं पाहिजे, एक, काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलेला आहे. राष्ट्रपती राजवट लागू झालेली नाही. जर काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि 5 डिसेंबर पर्यंत तुमचा शपथविधी होणं अपेक्षित आहे, तर या मधल्या काळामध्ये राज्य कुणाच्या भरोशावर आहे, हा एक पहिला प्रश्न. आणि दुसरं असं की तुम्ही म्हणालात की आमच्याकडे अंतर्गत संघर्ष नाही. डोंट से.
म्हणजे तुम्ही इतकी चांगली बाजू मांडताय, मी समजूच शकते. आणि एवढी चांगली बाजू मांडूनही दरवेळेला चित्रविचित्र लोकांना संधी मिळते आणि तुम्हाला मिळत नाही, याचं मला फार वाईट वाटतं केशवजी. पण हे कृपया आपण समजून घ्या ना की सुधीर मुनगंटीवार यांनी याच काळामध्ये राजनाथ सिंग यांची भेट घेतली, ती नेमकी कशासाठी? ओबीसीचा चेहरा मुख्यमंत्री हवा आहे म्हणून का? तुम्ही म्हणताय संघर्ष नाही, परंतु विनोद तावडेंचा पैसे घेतल्याचा व्हिडिओ, वाटल्याचा व्हिडिओ जेव्हा व्हायरल झाला त्यावेळेला देवेंद्रजींनीच विनोद तावडेंचा गेम केलाय, ही चर्चा सगळ्या समाज माध्यमांमध्ये पसरली होती. ते काय आहे? फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यातला जो सुप्त संघर्ष आहे. एकीकडे तुम्ही लाडकी बहीण म्हणताय, वा वा, लाडक्या बहिणीला तुम्ही फक्त 1500 रुपये देणार आणि अख्ख्या राज्याच्या तिजोरीच्या चाव्या मात्र भावाच्या हातात असणार, असं का बरं? का तुम्हाला वाटत नाही की एखादी ओबीसीची महिला, एखादी तुमची लाडकी बहीण मुख्यमंत्री व्हावी असं का वाटत नाही? करा नाही का लाडक्या बहिणीला मुख्यमंत्री? काय अडचण आहे तुमची? मला पुन्हा एकदा म्हणत सुषमाताई, आपल्या भावना मला वाटतं त्यांच्यापर्यंत पोहोचल्या आहेत आणि त्यांनाही एक म्हण परत एकदा आठवते. मला पोचल्या, मला पुन्हा एकदा म्हणच आठवली की सुषमाताईंचं सगळं ऐकल्यानंतर वाटलं की शिळ्या कडीला ऊत आणणं नावाची म्हण मला पुन्हा एकदा आठवली. म्हणजे किती त्याच गोष्टी पुन्हा उकरून काढतात ज्याचा काही पत्ता नाही. आता प्रश्न असा आहे की आताच त्या उद्धव ठाकरे गटातल्या 20 आमदारांना शपथपत्र लिहून घ्यावं लागलं. आपण काल आलेल्या, एक मिनिट ताई, काल निवडून आलेल्या आमदारांवरती आपला विश्वास नाही ताई. इतकी भयानक अवस्था आता उद्धव ठाकरे गटांमध्ये आहे की काल जे निवडून आले, ज्यांना 24 तास निवडून ज्यांना 24 तास झाले नाहीत त्यांच्याकडे तुम्ही शपथपत्र लिहून घेता आणि तुम्ही आज प्रश्न विचारताय. हा तुमचा आपल्या आमदारांवरती विश्वास आहे ताई? खरं म्हणजे ही लाजिरवाणी गोष्ट आहे ताई की काल आलेल्या आमदारांकडे तुम्ही शपथपत्र लिहून घेताय. कशासाठी शपथपत्र घेतली त्यांच्याकडून? ही एवढी लाजिरवाणी गोष्ट ताई, आपल्या आमदारांवर विश्वास नाही. त्यामुळे हे सगळ्यात वाईट आहे. त्यामुळे झालं ते, अहो त्याच्याबद्दल नाही, जनतेने सगळं तुम्ही अशा खोट्या स्टोऱ्या पसरवल्या, फेक नॅरेटिव्ह जनतेने उधळून लावलं. पण आपले जे 20 आमदार आले जेमतेम त्यांच्याकडनं शपथपत्र लिहून घ्यावं लागतं. याची लाजिरवाणी गोष्ट महाराष्ट्रामध्ये, त्याची चिंता अधिक ताई तुम्ही केली पाहिजे, त्याच्याबद्दल अधिक बोललं पाहिजे. का बरं या आमदारांकडे शपथपत्र लिहून घ्यावं वाटतं तुम्हाला? त्यामुळे शिळ्या कडीला, फेक नॅरेटिव्हला ऊत आणणं हे सोडून द्या ताई. नवीन मुद्द्यावरती या. कशाच्या आधारावरती उद्धव आज ते वेगळं लढू महाविहापेक्षा संजय राऊत म्हणतात आम्ही मवियात राहणार, ते दानवे म्हणतात आम्ही वेगळं लढणार. आता तिथं दानवे आणि संजय राऊत मध्ये एकमत होत नाही. ताईंचं मत तिसरंच असेल. नक्कीच आपण सुषमाताईंचं उत्तर घेऊया, पण त्याआधी मी अमोल मिटकरी तुमच्याकडे जाते. हे प्रतिज्ञापत्र लिहून घेण्याची एक नवीन पद्धत आपण बघतो आहोत निवडून आलेल्या आमदारांकडून. खरं तर शरद पवार पक्षानं निवडणुकीच्या आधीच असे प्रतिज्ञापत्र लिहून घेतले होते. आता उद्धव ठाकरे गटानं असे प्रतिज्ञापत्र लिहून घेतले. एकंदरीत तुमचं मत काय? एकत्रित उत्तर घेऊया सुषमाताई आणि अतुलजींकडनं. प्रश्न मला विचारलाय का? हो अमोलजी, आपल्याला विचारलाय. हॅलो, मला विचारलाय ना? हो अमोल मिटकरी. तर एकच सांगायचं आहे की ज्या लोकांना असा प्रतिज्ञापत्र लिहून घेतल्यात, आता मला म्हणजे केशवजींनी सांगितलं ते बरोबर आहे की आता यांचं नवीन जे काही निवडणुकीचे निकाल आले हाती, त्यानंतर साहजिक आहे आता तुतारी गटाकडून अनेक लोक संपर्कात आहेत, प्रांताध्यक्ष तटकरे साहेबांच्या अनेक लोक संपर्क साधतात की आम्हाला सुद्धा आज महायुतीमध्ये, कारण आम्ही निवडून आलोत, लोकांनी निवडून दिलंय आम्हाला त्या ठिकाणी आमच्या मतदारसंघामध्ये विकास कामं करायची आहेत. तर अशा वेळी हे आपल्या तंबूतले फौजी पळून जाऊ नयेत याकरता त्यांनी घेतलेली काळजी आहे नंबर 1. आणि जर यांना चांगल्या भाषेत समजतच नसेल तर आता मी मराठी म्हण म्हटली ते काय हिंदीत सांगतो की रस्सी जल गई लेकिन बल नाही जला, अशा प्रकारे विरोधकांची अवस्था आहे. मी तुम्हाला तुर्तास एवढंच सांगतो की आज महायुती म्हणून आम्ही एकत्र लढलो, लोकांनी एकत्र महायुती म्हणून मॅन्डेट दिला आणि आज आम्ही सत्तेमध्ये आहोत. त्याच्यामुळं येणारे जे आहे त्यांना आम्ही काही थांबवू शकत नाही. तुतारीतून जे आता 10 उमेदवार निवडून आले त्यातले 6 ते 7 उमेदवार आमच्या संपर्कात आहेत. जितेंद्र आव्हाडांचा आणि 1-2 जणांचा अपवाद जर वगळला त्यांचा काय आणखी आमच्याशी संपर्क नाही. पण असे जर होत असतील म्हणजे ते जाण्यास तयार असतील तर त्यांचे नेते काळजी घेणं साहजिक आहे. तसंच उद्धवजींना वाटलं असेल की आपल्या तंबूतले शिपाई काय कुठे जाऊ नये त्याच्याकरता ते काळजी घेत असतील. पण हे प्रतिज्ञापत्र लिहून घेऊन एक प्रकारे मला असं वाटतं त्यांच्यावर विश्वास नसल्याचं त्यांनी दाखवलं. प्रतिज्ञापत्र लिहिलं सुषमाताई, विश्वास नाही का तुमच्या निवडून आलेल्या आमदारांवर? की ताकही फुंकून पिण्याचा हा प्रकार आहे? परत एक म्हणच आठवते. अपेक्षा करते की आता मी बोलताना मध्ये कोणी बोलणार नाही.
इकडच्या गटातले तिकडे जातील, तिकडच्या तंबूतले इकडे जातील, असं जेव्हा म्हटलं जातं ना, तर त्याला एक आपण आधुनिक म्हण तयार करूया. थोडक्यात काय, तर जिकडे मेवा तिकडे हवा असं करणारी मिटकरी प्रवृत्ती कदाचित वाढेल की काय, अशी भीती आहे का? तर निश्चितपणे मला असं वाटतं की जातील ते कावळे आणि राहतील ते बावळे, असं कुणाला बांधून ठेवून माणसं बांधून राहत असतात. तर मला याच्या जायचंच पुढचं शब्द म्हटलं तर बोलता कुणी येते, पण कुठेही माझ्या जाऊ काही मर्यादा शकतं, आहे. जायचंच म्हटलं, राहायचंच वैयक्तिकवर म्हटलं. जर ही महिला आता बोलत असेल तर मला याच्या केशव पुढचं बोलता येते उपाध्याय सरिताजी. की केशव उपाध्याय आता अंधारे इतकी प्रवृत्ती सांगू का वर्षांनी महाराष्ट्राला काय आहे? जिकडे खोबरं तिकडे चांग भलं आणि तोळपाणी आणि दलाली करणारी अंधारी प्रवृत्ती सांगू का मी महाराष्ट्राला काय आहे? वैयक्तिक टीका टिप्पणी टाळली पाहिजे या मताचा मी आहे सरिताजी. त्या ज्या संबंधित महिला आहेत त्यांना जरा आवर घाला, नाहीतर मी अंधारी प्रवृत्ती काय हे महाराष्ट्राला सांगून दिला चॅनल समोर. फार मोठी गोष्ट आहे. आता जो दुसरा एवढी मोठी प्रश्न मशाल आहे हाती की बाबा, घेतल्यानंतर सुद्धा केशव उपाध्याय अंधारच राहिला ना खाली. सॉरी, या सगळ्यांमध्ये काय कशासाठी जिकडं शपथपत्र खोबरं घ्यावी तिकडं किंवा काय? चांग भलं. मला असं वाटतं की ज्या त्या पक्षाचं ज्या त्या कार्यपद्धती ठरलेली असते. मुळात आमच्याकडे आता इतकं संख्याबळ नाहीये, म्हणजे हे राज्यशास्त्राचा ज्याला अभ्यास असतो तो सांगू शकतो म्हणा, अर्धवट डोक्याच्यांना ते कळणार नाही की ज्या त्या आमच्याकडे विरोधी पक्षनेता ठरवण्या इतकं निश्चितपणे संसदीय राजकारणातलं संख्याबळ नाही. अशा परिस्थितीमध्ये कुणाचा बरं विरोधी पक्षनेता होईल, तो राष्ट्रवादीचा होईल, तो काँग्रेसचा होईल की युबीटीचा होईल, याच्यासाठी पहिल्यांदा 3 पक्षांनी एकत्रित येऊन बैठक घ्यावी लागते किंवा तिघांची वेगळी वेगळी बैठक. तर त्यांच्या वेगवेगळ्या बैठका होत आहेत. शिवाय त्या तिघांनी शपथपत्र किंवा प्रतिज्ञापत्र किंवा जे काही असेल ते त्या सगळ्यातलं त्यांना एक वाक्यतेने ठरवायचं आहे. पहिलं ही गोष्ट ही की काय विरोधी पक्षनेता अमुक एका पक्षाचा मान्य आहे का, आणि दुसरं अमुक एका पक्षाचा मान्य केल्यानंतर त्यातली मग व्यक्ती कोण असेल. त्यामुळे त्यासाठीच्या प्रोसेसचा भाग म्हणून तो भाग केला जातो. परंतु हे प्रामाणिक लोकांच्या बाबतीत आहे. मी जसं म्हटलं की केशव उपाध्याय सारख्या व्यक्तीचा जरी ते विरोधी बाकावर असले तरी आम्हाला त्यांचा प्रचंड अभिमान आहे. मी म्हणते की उपाध्ये प्रवृत्तीची खरं तर सगळ्यांनी कास धरली पाहिजे की पक्षाकडून मिळो किंवा न मिळो तरी सुद्धा पक्षाची बाजू मांडत राहणं, सातत्याने पक्षाशी एकनिष्ठ राहणं. परंतु अशी प्रवृत्ती दिसणं हे जरा कठीण होतं. अमोलजी निवडत राहतात. काय म्हणताय आपण? अशा लोकांच्याकडून मला काही फार अपेक्षा मला असं वाटतं माझं बोलणं चालू असताना तुम्ही माझा माईक म्यूट केला. मला जर महाराष्ट्रासमोर मी जर अंधारी प्रवृत्ती जर मांडली की ज्या पद्धतीनं तोडपाणी तोडी बहादर, आता बाळासाहेब आंबेडकरांनी ज्यांची लायकी दाखवलेली आहे त्या लोकांबद्दल मी काय बोललं पाहिजे, त्याच्यामुळे मला त्या लोकांबद्दल बोलायचं मला नाहीये. वाटतं सुषमाताई, अमोलजी, आपण सगळ्यांनीच वैयक्तिक टीका करणं या चर्चेमध्ये अशी वैयक्तिक टीका नको. मी दोघांनाही विनंती करते, आपल्या दोघांनाही विनंती करते, आपण ही चर्चा व्यापक असावी ह्याचा प्रयत्न करूया. वैयक्तिक टीका नको एवढीच मी आपल्याकडे विनंती करते. ही चर्चा आपल्याला अशीच सुरू ठेवायची आहे. आजच्या चर्चेच्या पुढच्या टप्प्याची सुरुवात करण्याआधी आपण जरा महाराष्ट्रानं दिलेल्या प्रतिक्रिया पाहूया. शिंदेंचा सातारा दौऱ्यावर होता आपला आजचा प्रश्न. त्यावर आलेल्या शेकडो प्रतिक्रियांमधून काही निवडक प्रतिक्रिया पाहूयात आणि त्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न पहिले बघूया. सत्ता स्थापनेच्या चर्चा सुरू असताना एकनाथ शिंदेंनी त्यांच्या मूळ गावी दरे इथं जाणं, यावरून महायुतीत अजूनही संघर्ष कायम आहे असं वाटतं का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही? प्रतिक्रिया बघूया. पहिली प्रतिक्रिया एक्स वरून गोपाळ दंडगव्हाळे यांची. आताच्या परिस्थितीत एकनाथ शिंदे साधे जागेवरून हल्ले तरी महायुतीत बिघाडी असल्याचे दाखवले जाईल. एक्स वरूनच मिलिंद पटेकर. कालच्या दिल्ली भेटी दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर ते नाराज असल्याचे स्पष्ट दिसून येत होते. गृहमंत्री पदासह काही पदांबाबत दोघांमध्ये मतभेद आहेत एवढं नक्की. युट्यूबवरून दिनेश पावरा. शिंदे साहेबांनी कितीही नखरे केले तरी भाजप शिंदे साहेबांच्या मागण्या पूर्ण करणार नाही. युट्यूबवरूनच अमोल ढमाले. महायुतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात संघर्ष आहे. फेसबुकवरून जयराज सिंग परिहार. निकालानंतर अजितदादांनी ज्या दिवशी फडणवीस साहेबांच्या नावाला पसंती दर्शवली त्याच दिवसापासून संघर्षाला सुरुवात झाली होती. फेसबुकवरून सुनील देशमुख.
कायमचे जा, परत येऊ नका. 138 + 41 किती होतात? का यांना मस्का लावता? शेवटी हे उबाठावालेच. यांचा DNA तोच आहे. हे असेच वागणार. यांना डोक्यावर घेतले, हीच चूक झाली. पुढची प्रतिक्रिया इंस्टाग्रामवरून रमेश कांगणे. 3 पक्ष एकत्र येऊन काम करणार म्हटल्यावर लहान मोठे प्रश्न उभे राहणारच, पण त्यातून ते मार्ग काढतीलच. इंस्टाग्रामवरूनच दिनेश काळे यांची प्रतिक्रिया. भाजप आणि शिवसेना एकाच विचारांचे, हिंदुत्व आणि राष्ट्रहित जपणारे जुने मित्रपक्ष आहेत. फडणवीस आणि शिंदे साहेब चांगलं काम करतात, हे जनतेनं दिलेल्या जनमताचा विश्वास स्पष्ट सांगतो. आपण आत्ताच प्रतिक्रिया बघितल्या, पण जाऊया परत एकदा आपल्या चर्चेकडे. आपली ही मंडळी इथे आहेत. आपण आमचा प्रश्नही पाहिला, प्रतिक्रियाही पाहिलीत. मात्र आता जो पुढचा प्रश्न आहे तो महाविकास आघाडीमध्ये जे होतंय त्याच्याबद्दल. एकंदरीत जर बघितलं अतुलजी, तर आपल्यावर म्हणजे काँग्रेसवर हा आरोप केला जातोय उद्धव ठाकरेंच्या गटाकडून की आपण जर आधीच उद्धव ठाकरेंच्या नावाला मान्यता दिली असती मुख्यमंत्री म्हणून तर निकाल बदलला असता. काँग्रेस चुकली असं तुम्हाला वाटतं का? आता 2-3 अनेक प्रश्न उपस्थित झाले. सरिताजी, मला 2-3 प्रश्नावर नक्कीच उत्तर दिलं पाहिजे. तुम्ही नागपूरच्याच आहात. बंगला आणि वाडा याच्यामध्ये विस्तव जात नाही हे सगळ्या नागपूरला माहिती आहे, महाराष्ट्राला माहिती आहे. अजित पवारांचा किती अपमान केला ऑर्गनायझरांनी पांचजन्यांनी लोकसभेच्या निवडणुकीनंतर ते आपण पाहिलं. करप्शनचे आरोप ज्यांच्यावर केले, करप्ट लोकांना सोबत घेतलं, त्यामुळे लोकांनी आपल्याला मतदान दिलं नाही असं म्हटलं. आता मी निकाल लावल्या गेला का म्हटलं तर लोकसभेच्या नंतर सुद्धा 79 जागेवर गडबड केली आहे. 5.5 करोडपेक्षा जास्त मतं जी आहे ते ईव्हीएम मधून मोजल्या गेलेली आहे. कोणतं संविधानिक काम करताय इलेक्शन कमिशन? मी एकदम ओपन आरोप करतो की त्यांनी फॉर्म 2020 जो आहे ज्याच्यामध्ये बूथचा डेटा असतो तो बूथचा डेटा न टाकता सरळ विधानसभेचा डेटा टाकला, जेणेकरून आम्ही त्याला व्हेरीफाय करू शकत नाही. आताही फॉर्म 20चा डेटा टाकायला यांना काय वेळ लागतो? मला टेक्नॉलॉजी केला आहे ना, इंडिया सगळ्यात पुढे आहे टेक्नॉलॉजीमध्ये. आपण कम्प्युटरायझेशन फास्ट केलेलं आहे, टेक्नॉलॉजी अडॉप्ट केलेली आहे. मग याला का वेळ लागतो इलेक्शन कमिशनला? लवासा जे आहे त्यांनी जेव्हा डिस्कंटेंट दाखवला होता त्यांना जावं लागलं. ते गेले बिचारे न्यूझीलंडमध्ये, पण त्यांच्या घरावर इन्कम टॅक्सच्या रेड्स नंतर झाल्या इलेक्शन कमिशनरवर. हे सुद्धा देशानं पहिल्यांदा पाहिलेलं आहे. त्यामुळे आता जे मतं 76 लाख मतं पडले 5 वाजता नंतर त्याचं ऑब्जेक्शन आहे. 9 लाख मतं कसे नंतर 1 तासात पडले त्याचं ऑब्जेक्शन आहे. त्याचं निराकरण न करता उगाच म्हणजे आम्ही जिंकलो आहे, खूप आनंदोत्सव चालू आहे, म्हणजे आम्ही पेढे खाऊन खाऊन आता डायबिटीज व्हायची वेळ आली आहे लोकांना. इतका आनंद उत्सव महाराष्ट्रात चालू आहे. गल्ली बोळामध्ये सगळं सुनसान पडलेलं आहे, कुठे काय आनंद उत्सव दिसत नाही आहे. तर ते ऑब्जेक्शन जे आहे त्याचं निराकरण करण्याच्या ऐवजी त्या नलिफाय करण्याचा जेव्हा प्रयत्न होतो की भाई असं झालंच नाही आहे, तेव्हा असं लक्षात येतं की संस्थांवर किती प्रकारचा दबाव आहे. आणि काय हो, त्या एकनाथ शिंदेंनी का बरं त्यांच्या 57 लोकांकडनं ॲफिडेव्हिट लिहून घेतलं? माझी माहिती आहे की एकनाथ शिंदेंनी पूर्ण ॲफिडेव्हिट लिहून घेतलं. म्हणजे ग्रह खातं का मागतात आणि 57 लोकांकडनं त्यांनी त्यांच्या आमदारांकडनं ॲफिडेव्हिट लिहून घेतलं, याच्यामधलं जे आहे ते स्पष्टपणे समोर येतं. आता यांनी नेता निवडीचा प्रश्न काढला. आजही देशाचे प्रधानमंत्री हे त्यांच्या विधिमंडळाचे नेते म्हणून निवडल्या गेलेले नाही आहेत. त्यांची मिटिंगच झाली नाही. भाजपच्या संसदीय दलाची मिटिंगच झाली नाही आणि त्यांनी नेता निवडलाच नाही आहे. इल्लीगल आहे आणि ते प्रधानमंत्री होऊन बसलेले आहेत आणि हे सांगतात आम्हाला आम्ही संविधानाचं पालन करतो. म्हणजे इतके झाले आता मलाईदार खात्यांसाठी भांडणं सुरू आहे, केशवजी भांडणं सुरू आहे. केशवजी, खरं तर अतुलजी माझा प्रश्न वेगळा होता, पण तरी आपण जे मुद्दे उपस्थित केले त्यावर आपण उत्तर घेऊया. केशव उपाध्ये यांचं खोटं बोलणं सुरू आहे, तद्दन खोटं बोलणं. अख्खं तद्दन राहुल गांधींपासून इथपर्यंत तद्दन खोटं बोलणं सिद्ध करा. नरेंद्र मोदी हे तुमच्या संसदीय दलाचे पहिली गोष्ट आहे सगळ्या विषयामध्ये. अहो झालं, विधिमंडळ झाली, पार्लमेंटरी बोर्डाची मीटिंग होऊन निर्णय झाला. तुमच्या माहितीत नसेल तर सोडून द्या. आता काँग्रेसच्या पलीकडे काही दिसतच नाही, त्यामुळे तुम्हाला काही आनंद, जनतेचा आनंद तुम्हाला दिसत नाही. दुसरं असं कोर्टाने वारंवार फेकून दिलं. अहो झालं, व्यवस्थित झाली, पार्लमेंटरी बोर्डाची मीटिंग झाली, सर्व संसदीय मंडळाची मीटिंग झाली. तुम्हाला माहिती नाही, त्याला काय करणार याच्यामध्ये? दुर्दैव दिसत नाही, हे तुमचं दुर्दैव आहे. नरेंद्र मोदी इज नॉट लीडर ऑफ युअर पार्टी. माहिती खोटी आहे. नंबर 2 आणि झालेली नाही बाबा, त्याच्यामध्ये त्यांना नेता निवडलेला नाही. तेच निवडून आलेत.
दुसरं अरे असं गडकरी की मुळामध्ये objection ज्या घेतील, निवडणूक राजनाथ सिंह आयोगाबद्दल objection सतत घेतील, संशय घेतात 240 वर त्यांनी सगळ्या vote गोष्टी झालेलं स्पष्ट नाहीये. केल्यात. कोर्टाने फेकून दिलाय तो तुमचे चला, निर्णय. शर्यत लागली कोर्टाने आपली. विचारलं केशव, कुठे शर्यत आहे लागली म्हणून आपली. काही एक पुरावा देता येत शर्यत नाही लागली टीव्हीवरून आपली. वाटेल ती बडबड करायची. याला म्हणतात पैज खोटं लावतो. बोलणं, त्याला काय चाललंय मला मी पैज लावतो, सांगा. केशव, असं आहे की तुमच्याशी. निवडणूक आयोगाचं कोर्टात मी का नाही पैज तुम्ही सिद्ध लावतो. करत? एक कोर्टात गोष्ट तुम्हाला सिद्ध नाही पैज करता लावा येत तयार. आणि बाहेर बडबड करता. पैज लावा तुम्हाला तयार. निवडणूक सिद्ध काय आयोगाने करायचं? तुम्ही आरोप सांगितलं करताय की ना. तुम्ही हॅक करून सिद्ध दाखवा. तुम्हाला करायचंय. एकालाही हॅक करता आलं नाही. त्यामुळे मी तर आरोप करतोय तुम्हाला ना. कोर्टामध्ये अरे येऊन कशाला? दाखवा. public domain निवडणूक मध्ये आहे. आयोगाने सांगितलं ते तुम्ही public का नाही domain मध्ये केलं? आहे. नुसते बेछूट आरोप करणं BJP ही नी खोटं बोलणं ही अजूनपर्यंत काँग्रेसची खासियत आपला आहे. नेता राहुल गांधी लोकसभेत खोटं बोलतात, निवडलेला माफी नाही. मागतात. आज तोच परंपरा. कारण की अतुल लोंढे गडकरी खोटं आणि बोलतात. राजनाथ सिंग अहो झालं त्याच्यावर ती पार्लमेंटरी आक्षेप बोर्डाची घेतील. मिटिंग झाली, म्हणून संसदेची हे झालेलं meeting नाही. झाली. त्याच्यानंतर झालं नाही घेतला, अतुलजी कुणी घेतला नाही. अतुलजी अधिकार आजच आहे काँग्रेस नाना आहे का? पटोले राहुल यांचा गांधी एक काही वक्तव्य आपण आलेलं आहे. नाही केलं. त्यांनी म्हटलेलं आहे की ईव्हीएम वर त्यांचा त्यांच्यावर संशय आक्षेप घेतलाय. नाही. आपण काय इलेक्शन चाललंय कमिशननं गेल्या 2-3 दिवसात अनेक एक्सप्लेनेशन्स टाकले, ते बघितले. आज नाना पटोलेंनी स्पेसिफिकली म्हटलंय की आमचं ईव्हीएम बद्दल कुठलाही आक्षेप नाही, पण आक्षेप आहे तो एकंदरीत निवडणूक आयोगाच्या कामकाजावर. त्यामुळे नक्की आता घोळ कुठला आहे? ईव्हीएमच्या बाबतीत झालेला बघा. आहे की एकंदरीत इलेक्शन कमिशन बद्दल? ऐका ना, तो काँग्रेसलाही माहिती नाही. तो काँग्रेसलाही माहिती नाहीये. एका- कधी पहा, कधी सरिताजी, मतदानावर कसं संशय आहे? घ्यायचा, कधी कसं आहे? मतदारावर संशय घ्यायचा, ऐका ना, कधी आम्ही EVM वर सांगतो ना, संशय ऐका ना. घ्यायचा. केशवजी, 4 रडू महिन्यापूर्वी नका ना. लोकसभेला जिंकले, केशवजी, त्यावेळी रडू नका. लोकशाहीचा विजय होता. मी सांगतोय ना. काय चाललंय किती? मी सांगतोय ना, अरे केशवजी, रडताय रडता तुम्ही. कशाला? आम्ही मला आमदार प्रश्न आहोत. विचारलाय. काँग्रेस रडताय, वर तुम्ही कशाला रडताय? मला प्रश्न विचारलाय. फरताय. मला झारखंडमध्ये प्रश्न यश विचारला, मिळालं, तुम्ही मला कशाला सांगा. रडताय? मी उत्तर महाराष्ट्र देतो ना. गेला, हरियाणा गेला. मी हरियाणामध्ये उत्तर विरोधी देतोय ना. पक्षनेता निवडता येत नाहीये. अरे अतुल लोंढे बाजीगर आहे महाराष्ट्र का? नागपूरमध्ये काँग्रेस अध्यक्षावरती उमेदवार म्हणतो. अरे अतुल लोंढे बाजीगर आहे महाराष्ट्र का? अभी तुम मेरे से जीत नाही सकते. आणि मागच्या 11 वर्षात निवडणुका जिंकल्या, पण अतुल लोंढेला जिंकू नाही शकले. आणि आता तुमचे उत्तर जिंकत नाही, हरला हो काँग्रेस पक्ष. उत्तर घ्या ना. अतुल लोंढेबद्दल काळजी आहे मला. उत्तर घ्या मित्र ना. अतुल लोंढे माझे, पण अतुल लोंढे काँग्रेस पक्षासारखं खोटं बोलण्याची खासियत ठेवू नका. उत्तर घ्या ना लक्षात तुम्ही ठेवा. माझं. अहो उत्तर तर घ्या ना. उत्तर तर घ्या. अतुलजी उत्तर तर घ्या. अतुलजी अरे उत्तर अतुलजी काय? एकदा बघा, केशव उपाध्याय, आपण खरं अतुल बोला. लोंढे यांना काय म्हणायचंय ते ऐकूया. अतुलजी, हे बघा कसं असतं की फॉर्म नंबर 17C जो आहे तो प्रिसाइडिंग ऑफिसर म्हणजे जो पीठासीन अधिकारी असतो बूथचा, तो तुम्हाला सही करून देतो. त्याच्यामध्ये लिहिलं असतं की बूथवर एकूण मतदान किती होतं, किती झालं, महिलांचं किती होतं, पुरुषांचं किती झालं, आणि यावेळेस आम्ही बॅटरी किती होती आणि किती जळून घेतली हे पण लिहून घेतलेलं आहे. त्यामुळे 99% वगैरे बॅटरी राहत नाही. माझ्याकडे सगळे 17C फॉर्म आहे, मी तुम्हाला सगळे मी करणारच आहे. एक एक गोष्ट आम्ही सगळ्या बाहेर काढणारच आहेत. त्याच्यानंतर ती जो डेटा आहे तो आरओला देतो, म्हणजे रिटर्निंग ऑफिसरला देतो. रिटर्निंग ऑफिसरकडे इलेक्शन कमिशनचं ॲप असतं, त्या ॲपमध्ये अपलोड होतो. मग 4-4 वेळा डेटा कशाला आला? 4-4 वेळा डेटा कशाला आला? टेक्नोसॅव्ही आहे ना आपला देश. एवढे मोदीजी टेक्नोसॅव्ही आहे. त्यांनी 1986 मध्येच कॅमेरा वापरलेला होता. 1976 मध्ये ईमेल यायच्या पहिलेच त्यांनी ईमेल केलेला होता. एवढे आमचे हुशार एलन मस्कच्याही पुढं ज्यांना तंत्रज्ञान माहिती आहे, त्यांच्या देशामध्ये जेव्हा फिगर्स 5 वेळा काय येतात, 5 वेळा 5 वाजता आली ठीक आहे, 8 वाजता फायनल फिगर येते, मग 10 वाजता येते, 11 वाजता वेगळी येते. अतुलजी, मी आपल्याला थांबवते कारण हा मुद्दा आपण सातत्यानं 2 दिवस बघतोच आहोत आणि आपलं बेसिक म्हणणं ऐकून घेतलं. मात्र आपल्याकडे चर्चेची जी वेळ आहे त्याची वेळेची मर्यादा आहे. त्यामुळे अजून एक महत्वाचा मुद्दा जो राज्यासमोर आहे तो हा आहे, मी जो आपल्याला प्रश्न विचारला तो, तुम्हाला वाटतं का काँग्रेस चुकलं? उद्धव ठाकरेंना तुम्ही मान्य करायला हवं होतं का? त्यांचा चेहरा तुम्ही मुख्यमंत्री म्हणून द्यायला पाहिजे होता का? हे बघा कसं आहे, आमचं अंबादास दानवेंनी ते म्हटलं, अंबादास दानवे हे काही निर्णय प्रक्रियेमध्ये नाही. निर्णय प्रक्रियेमध्ये उद्धव ठाकरेजी, संजय राऊतजी, त्याच्यानंतर देसाईजी आहेत. या सगळ्या लोकांशी आमच्या चर्चा सुरू आहे. त्यावेळेसही चर्चा सुरू होत्या. काँग्रेस कधीही चेहरा घेऊन निवडणुकीला पुढे जात नाही. त्या चर्चा समोरासमोर झाल्या. उद्धव ठाकरेजी त्याच्याबद्दल काही बोलले नाहीत, संजय राऊत त्याच्याबद्दल काही बोलले नाहीत, त्याच्यानंतर देसाई साहेब काही बोलले नाहीत, सिनियर ज्युनियर दोन्ही देसाई साहेब. त्यामुळे अंबादास दानवेंचं ॲफिडेव्हिट सुषमाताईंनी व्यवस्थित सांभाळून ठेवावं असं मला वाटतं. सुषमाताई काय म्हणाल? कशाच्या संदर्भात आम्ही ऍफिडेव्हिट सांभाळून ठेवावं असं वाटतंय त्यांना? अतुलजी, कशाच्या संदर्भातलं ऍफिडेव्हिट? त्यांचा असा रोख असावा की कधीही अंबादास दानवे दुसऱ्या बाजूला मी जातील त्यांना स्पष्ट असा असं त्यांचा आरोप सांगितलं. दिसतोय. मी पहिल्यांदा जरा मगाशी जो गोंधळ चालला मी होता असं काही त्याच्यावरती म्हटलेलं नाही. आलं पाहिजे.
सुषमाताई एक- पहिले ह्या प्रश्नावर येऊया, कारण आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे आपल्या शो मध्ये, त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर एक लक्षात द्या, मुख्यमंत्री पदाचा चेहरा कुणालाही ठरवा, तो शिवसेनेचा ठरावा असं कधीही कुणीही म्हटलेलं नाही. षण्मुखानंद हॉलमध्ये जिथे काँग्रेसचेही नेते होते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचेही नेते होते, तिथे सुद्धा साहेबांनी हे स्पष्ट केलं होतं की तुम्ही कुणालाही जाहीर करा आणि त्याला आम्ही इथल्या इथे पाठिंबा देऊ. फक्त मुख्यमंत्री पदाचा जर एक चेहरा जाहीर झाला असता तर कदाचित आपल्याला अजून चांगलं म्हणजे समन्वयाने जाता आलं असतं, एवढाच तो मुद्दा आहे. परंतु तो अंतर्गत मुद्दा आहे, तो इथे चर्चा करायचं काही कारण नाही. एक महत्वाची गोष्ट जी केशवजी सांगत होते आणि मी फार कमी वेळेमध्ये, की केशवजी ज्यांनी ईव्हीएम तयार केलं तेही आता वापरत नाहीत. 8 नोव्हेंबर 2016 आपल्याकडे नोटबंदी झाली. त्या नोटबंदीनंतर करोडो नाही अरबो खरबो नोटा मोजल्या गेल्या. जर अरबो खरबो नोटा मोजल्या जात असतील तर साधारणतः जर एक 5 कोटी मतदान झालेलं आहे तर तुम्हाला 5 कोटी चीट मोजायला काय प्रॉब्लेम आहे? अगर आप हमारे नोट गिन सकते हो तो आपको हमारे वोट भी गिनने हैं. आम्ही सगळे जेव्हा आक्षेप घेतोय की आम्हाला या ईव्हीएम वर आक्षेप आहे तर तुम्ही चिकटून का बरं बसता? बरं, काल परवा मी ट्विट केलंय, स्वतः मोदीजी म्हणतायत की सुषमाताई एक त्याच्यावर मधला आक्षेप हा आहे, केशव उपाध्याय बोलायच्या आधीच मी आपल्याला सांगते की एकंदरीत कुठलाही पक्ष असो, मी आपल्याला म्हणत नाहीये, कोणालाही म्हणते, एकंदरीत जेव्हा पक्ष हारतो तेव्हाच आक्षेपच्या गोष्टी येतात आणि जेव्हा आपण जिंकतो त्यावेळेला आम्ही हे जिंकलेलं बरोबर जिंकलो नाही, आमचा विजय नाही असं मात्र कधीच कोणी म्हणत नाही. नाही ताई मी जरा लेट मी करेक्ट यू ताई, जरा हे सांगितलं पाहिजे की लोकसभेच्या वेळेला सुद्धा जेव्हा रवींद्र वायकरांचा विजय जाहीर होत होता तेव्हाही आम्ही आक्षेप घेतला होता. आमची अजूनही त्याच्या संबंधाने कोर्टात केस चालू आहे. किंबहुना याच्या आधीही अनेक याचिका दाखल झालेल्या आहेत. चळवळीतलं बामसेफ नावाचं जे मोठं संघटन आहे, या संघटनेचे श्री वामन मेश्राम यांनी या संबंधाने फार मोठं आंदोलन उभं केलेलं. मी स्वतः गणराज्य हा जो माझा फोरम चालवायची त्यावर माझं तब्बल 2 वर्ष स्वाक्षरी आंदोलन पूर्ण राज्यभर चालू होतं. त्यामुळे ईव्हीएम वर आक्षेप कधी घेतले नाही असं अजिबात नाही. ईव्हीएम वर सातत्याने आक्षेप घेतले जात आहेत आणि जर एवढ्या लोकांचे आक्षेप असतील तर भाजपा का अडून राहते त्या गोष्टीवर? नक्कीच. मी अमोलजी आपल्याकडे येते, आपल्याकडे वेळ खूप कमी, आपली शेवटची कॉमेंट अगदी छोटीशी. अमोलजी मी एवढंच सांगतो अतुल लोंढे साहेबांना मी फार वैचारिक समजतो. ते माझे मोठे भाऊ आहेत. त्यांनी तुमच्या एका प्रश्नाचं उत्तर सोयीस्करपणे टाळलं. ते असं की नाना पटोले यांनी जे ईव्हीएम वर शंका घेतली याबद्दल त्यांचं काय मत आहे. आणि आता जसं बघा तुम्ही निकाल आल्यानंतर थैथयाट करत होते संजय राऊत साहेब, त्यांनी पण कबूल केलं पाहिजे ना, लोकशाहीमध्ये औदार्य दाखवलं पाहिजे की आम्हाला लोकशाहीचा कल मान्य आहे, जे जनता जनार्दनांनी आशीर्वाद दिले ते आम्ही मान्य करून गेलं पाहिजे. पण आता असं आहे की, आणि दुसरी गोष्ट, ज्या वेळेस आम्हाला तुम्ही बोलावता ना चर्चेमध्ये त्यावेळेस आमचं टाइम ठरवून देत जा की आम्ही बोलत असताना मधात कोणी बोलू नये, हे ठरवून देत जा. आणि मला तर खरंच आज लोंढे साहेबांचं म्हणजे हे वाटतंय की त्यांनी अशा प्रकारे एखाद्या दुसऱ्या व्यक्तीने, ज्याला काही राज्यशास्त्राचं नॉलेजच नाही, ज्याला काही राजकारणातला र कळत नाही, त्याला एखाद्या बालिश व्यक्तीला त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा नाहीत. पण अतुल लोंढेंसारख्या एखाद्या वैचारिक नेत्यांकडून आम्हाला नक्कीच अपेक्षा आहेत. त्यांनी हे लोकशाहीमधलं सत्य आहे ते स्वीकार केलं पाहिजे. आणि नाना पटोलेंनी जे ईव्हीएमवर शंका उपस्थित केली त्याबद्दल त्यांचं काय मत आहे हे त्यांनी एका सेकंदात सर्व जनतेला महाराष्ट्राच्या आपल्या चॅनलवर सांगितलं पाहिजे. अतुलजी अगदी थोडक्यात. अतुलजी, असं आहे की ज्या गोष्टी आम्ही बोलतोय ते तथ्यसरून समोर बोलतोय, काही पुरावे आम्ही समोर ठेवून बोलतो आहात, त्या पुराव्याचं उत्तर दिलं जात नाही. ज्या पद्धतीनं अदानीला शेवटी अमेरिकेच्या कोर्टाने इंडाईट केलेलं आहे, त्यांनी त्यांना आरोपी ठरवलेला आहे आणि त्याला पाठिंबा द्यायला सगळे भाजपचे लोक उतरत आहेत. त्याच पद्धतीनं आम्ही इलेक्शन कमिशनवर ऑब्जेक्शन घेत असताना हे सगळे महायुतीचे लोक त्यांना सपोर्ट करतात, हे योग्य नाही. आमच्या ऑब्जेक्शनचे उत्तर दिले पाहिजे. आमच्या बिलकुल मी ईव्हीएमलाच म्हणतोय, तुम्ही का सपोर्ट करता? त्याबद्दल अतुल लोंढेंचं विरोधी पक्ष म्हणून आम्ही तथ्य ठेवून आम्ही पुराव्यानिशी पुढे येतो आहे. पुराव्याचे उत्तर इलेक्शन कमिशनला देतात. नाना पटोलेंनी जो आक्षेप घेतला त्याचं उत्तर द्या. इलेक्शन कमिटी द्या ना. अतुल भैया अर्धा मिनिट वेळ घेते. नाना पटोलेंनी जी ईव्हीएम वर शंका घेतली त्याबद्दल तुमच्या पक्षाचे ते प्रदेश अध्यक्ष आहेत, त्याबद्दल सांगा ना. तुम्ही सोयीस्कर बिलकुल स्पष्ट आम्ही त्यांच्या
तुम्ही सोयीनं उत्तर नका टाळू. अध्यक्षांनी जे मांडलं महाराष्ट्राला कळू तेच देत. अध्यक्षांनी जे मांडलं तेच महाराष्ट्राला कळू देत. मला वाटतं या पद्धतीची हीच चर्चा आपण परत एकदा अजून एक चर्चासत्र नक्कीच या विषयाला पुढे नेण्यासाठी परत घेऊया आणि तुम्हा सगळ्या मंडळींना आम्ही परत एकदा आमच्या चॅनलवर नक्की बोलवू याच विषयासाठी, कारण मला वाटतं या विषयाला घेऊन अजून अनेक प्रश्न आहेत, अनेक उत्तरं सुद्धा जनतेला हवी आहे. मात्र तुर्तास सगळ्या मान्यवरांचे आभार मंडळी, आणि त्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न परत एकदा. सत्ता स्थापनेच्या चर्चा सुरू असताना एकनाथ शिंदेंनी त्यांच्या मूळ गावी दरे इथं जाणं, यावरून महायुतीत अजूनही संघर्ष कायम आहे असं वाटतं का? युट्यूबवर 49,000 मतं, 82% लोकांनी होय म्हटलंय, 18% नाही. महाराष्ट्रात एकीकडे गुलाबी थंडीचं आगमन झालंय, दुसरीकडे राज्याच्या राजकारणाचं वातावरण मात्र जोरदार तापलंय. जवळपास 240 जागांचं महाबहुमत मिळालेल्या महायुतीला अजूनही मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करता आलेला नाहीये. चेहरा फिक्स केला असला तरीही तो अजूनही पडद्याआड ठेवलाय. त्याला काय कारण असेल त्याचे अनेक अंदाज आज घडीला लावता येतील. दिल्लीतून परतल्यानंतर शिंदेंनी महायुतीच्या बैठकीकडे पाठ करत साताऱ्याला गेलेत. महायुतीत जे सुरू आहे हे सगळं पाहिलं की एक तारीख आठवते, 28 नोव्हेंबर 2019. आजपासून बरोबर 5 वर्ष आणि 1 दिवस आधी महाराष्ट्रात विधानसभेच्या निकालानंतर रंगलेल्या महिन्याभराच्या महाराजकीय नाट्याचा शेवट झाला तो हा दिवस. हे आज सांगण्यामागे सगळ्यात महत्वाचं कारण आहे जय पराजयाची कहाणी. तेव्हा भाजपा बॅकफूटला होती, आज भाजपा फ्रंटफूटवर आहे. त्यावेळी भाजपा 105 वर अडकली होती. त्यांच्या समोर युतीशिवाय पर्याय नव्हता. सर्वात विश्वासू मित्र विरोधकांच्या गोटात सामील होत होता. पण आज चित्र तसं नाहीये. एकट्या भाजपाचेच 132 आमदार आहेत. त्यांना सत्ता स्थापनेसाठी फार जुळवाजुळव करण्याची गरज पडत नाहीये. शिवाय ह्यावेळी त्यांच्यासोबत शिंदेशिवाय अजितदादाही आहेत. तेही मजबूत स्थितीत आहेत. दोघांपैकी कुणी एकही सोबत असलं तरी सत्ता स्थापन करता येईल. पण बरोबर शिंदे असणं हे राजकीय दृष्ट्या जास्त महत्वाचं ठरेल असं भाजप श्रेष्ठींना वाटत असावं. कारण शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये असलेला हिंदुत्वाचा समान धागा, नैसर्गिक युती आणि शिंदेंना मुख्यमंत्री करताना उद्धव ठाकरेंसह इतरांना दिलेला संदेश सुद्धा महत्वाचा आहे. आज जर शिंदे नाराज राहिले तर सध्याच्या नॅरेटिव्हच्या राजकारणात भाजपचं यूज अँड थ्रो कॅरेक्टर म्हणायला विरोधकांना संधी मिळेल. राजकीय दृष्ट्या विचार केलाच तर शिंदे सोबत असतील तर त्याचा थेट फायदा आगामी मुंबई ठाणे महापालिका निवडणुकांमध्येही होईल. म्हणूनच की काय भाजप शिंदेंची नाराजी दूर होण्याची वाट पाहत असेल. तुर्तास 0 आवरमध्ये वेळ झालीये आजच्या भागात इथेच थांबण्याची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.